रामकृष्ण हरी, जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना नमस्कार. तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. तर बघा, सध्या जे व्हायरल भजन चालू आहे खाटू श्यामजीचं, सध्या त्याचा ट्रेंड चालू आहे. बघा, कोणत्या पद्धतीने वाजवले जाते, त्याला कोणता ठेका वापरला जाते. बरेच जण वाजवतात, पण कोणी भजनी ठेक्यावरती देखील वाजवते, कोणी केरव्याच्या लग्गीवरती सुद्धा वाजवते. पण व्यवस्थित पद्धतीने जो पॅटर्न त्याच्यामध्ये वापरला जातो तो पॅटर्न कोणता आहे, कोणत्या पद्धतीने वाजवल्या जाते, तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला, वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर सुरुवातीला बघा, सुरुवातीला ते त्याच्यामध्ये काय वाजलं जातं तर ते मी तुम्हाला वाजवून दाखवतो, नंतर त्याच्यावर सविस्तर सांगतो. बघा, पद्धतीने त्यावर हे बोल वाजले जातात. तर आता या बोलाला काय म्हणायचं बघा. सुरुवातीला बघा, यामध्ये हा जो वाजवलेला आता बोल आहे मी, तर याला आपण राजस्थानी पॅटर्न म्हणू शकतो, कारण की राजस्थानी पॅटर्न मध्ये मोडल्या जातो आणि एकदम उत्कृष्ट पद्धतीने वाजवल्या सुद्धा जातो. आणि त्यानंतर राजस्थानी पॅटर्न म्हणजे याला घुमर पॅटर्न सुद्धा आपण म्हणतो. तर या पद्धतीचे पॅटर्न मध्ये हा बोल वाजले जाते. तर सुरुवातीला आता कोणकोणत्या गीतावरती वाजले जाते तर ते तुम्हाला सांगतो. बघा, मागं जे सर्वात अगोदर या प्रकारामध्ये जे गीत आलं होतं राम आएंगे, तर यावरती उत्कृष्ट पद्धतीने हाच बोल वाजवला जातो. तर त्यानंतर जो दुसरा गीत आलं होतं त्यामध्ये बघा, महाकाल सरकार मेरे, तर यावरती सुद्धा ते वाजवलं जातं. आणि आता जे आलं तीन बाण के धारी तीन बाण चलावना, यावरती सुद्धा वाजवल्या जाते. तर खूप महत्वाचे हा बोल आहे, लग्गी म्हणून आपण वापर करतो, ठेका म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो. बघा, राजस्थानी ठेका घुमर पॅटर्न. बघा, सुरुवातीला लग्गीचे अक्षर आहेत बघा, धा धा धिन धिनक धिन धा तीन तीनक तीन धा धिन धिनक धिन धा तीन तीनक तीन, या पद्धतीने बघा. तर सुरुवातीला वाजवून दाखवलीच तुम्हाला, आता अक्षर समजून सांगतो. जे नवीन आहे तर त्यांना समजायला थोडं अवघड जाईल, पण जे नेहमी वाजवतात त्यांना वाजवल्याच कळलं असेल. तर बघा, सुरुवातीला धा धिन धिनक धिन, बघा चाटेवरती, आणि इकडून धा धिन धिन, धा धिन धिन लवेवरती, धा धिन धिन, परत नग किंवा नक नक, या पद्धतीने धा धिन धिन नक धिन, नंतर धा तीन तीन, धा तीन तीन दुमाच्या मध्ये बागे एकूण तीन तीन, परत नक धिन, या पद्धतीने बघा. सुरुवातीला धा धिन धिन, धा धिन धिन, परत नक धिन, नक धिन किंवा नग धिन, आणि नंतर धा तीन तीन, नंतर नक धिन धिन, या पद्धतीने. आता संपूर्ण वाजते कशी बघा. वाजली जाते. आणि याचाच दुसरा प्रकार बघा, धा धिन धिनक धिन धा धिन धिनक धिन, बघा धा धिन धिनक धिन धा धिन धिनक तीन धा धिन धिनक धिन धा धिन तीनक तीन, बघा धा धिन धिनक धिन धा धिन तीनक तीन,
तर आता बघा धुमाच्या साईडनं आपल्याला काही जणांना कळत नाही लवकर, तर त्यांना बघा सुरुवातीला धा धिन धिन नक धिन, परत धा तीन तीन, धा तीन तीन, नंतर नक धिन किंवा तीन या पद्धतीने बघा धा तीन धिनक धिन धा तीन धिनक धिन. बघा न ग या पद्धतीने वाजवलं तरी चालते, न क ज्या पद्धतीने न क आणि न ग असं वाजवलं तरी चालतं, न ग या पद्धतीने वाजवलं तरी चालते. बघा धा तीन धिनक धिन धा तीन धिनक धिन. आणि गुप्तीवर सुद्धा वाजवले जाते बघा. आणि त्याच्यानंतरचा त्याचा प्रकार बघा धा तीन धिनक धिन धा तीन धिनक धिन या पद्धतीने हा सुद्धा प्रकार उत्कृष्ट पद्धतीने वाजल्या जाते त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने वाजवायचं. आता त्या गीतावरती कोणत्या पद्धतीने वाजले जाते बघा. बघा तीन बाण के धारी तीनों बाण चलाओ ना, मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ ना, हारे के सहारे मेरे हारे के सहारे, हारे के सहारे मेरे आना हो ना, तीन बाण के धारी धा दिन दिनक दिन धा दिन दिनक दिन या पद्धतीने वाजले जाते. त्यानंतर राम आएंगे मध्ये सुद्धा वाजले जाते बघा. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे, मेरे झोपड़ी के भागा खुल जाएंगे राम आएंगे या पद्धतीने वेगवेगळे याच्यामध्ये वाजवले जातात. पुन्हा महाकाल सरकार जय जय महाकाल सरकार याच्यावरती सुद्धा वाजवलं जाते. तर राजस्थानी पॅटर्न यामध्ये ते मोडले जाते. तर खूप महत्त्वाचे बघा हे बोल आहेत. याचे आणखीनही खूप सारे प्रकार आपण याच्यामध्ये काढू शकतो, पण महत्त्वाचे जे आहेत ॲक्युरेट वाजणारे तर हे आहेत. आणि त्यामध्ये बघा बरेच जण मागं तुम्हाला सांगलं केरवा सुद्धा वाजवतात त्याच्यामध्ये बघा या पद्धतीने वाजतो एकदम सुंदर. पण त्या गाण्याला कोणत्या पद्धतीने ठेका वाजवावा आणि त्याच्यामध्ये वाजवल्याच्या नंतर रिदम कोणत्या पद्धतीने तयार व्हावा, जसा रिदम या राजस्थानी ठेक्याने होतो तर तसा रिदम त्याच्यामध्ये तयार होत नाही. तर त्यामुळे जे पाहिजे तेच आपण त्या गाण्याला वाजवायचं. तर खूप महत्त्वाचं सगळे जे बोल मी सांगितले तर महत्त्वाचे बोल आहेत. तर याची चांगल्यात चांगली प्रॅक्टिस करा. तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा, मी आणखी चांगली प्रॅक्टिस करेन. व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.